तर आता आपण पाहणार आहोत एखाद्या इक्वेशनमध्ये डाव्या बाजूला एखादं चिन्ह उजव्या बाजूला कसं न्यायचं किंवा उजव्या बाजूचं एखादं चिन्ह डाव्या बाजूला कसं न्यायचं. तर त्यासाठी काही मी उदाहरणं तुम्हाला सांगत आहे. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, जर x+3 इज इक्वल टू 7 असेल, त्याच्यामध्ये +3 आहे. ही +3 संख्या इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 7, हे +3 इकडे गेल्यानंतर काय आलं, -3. देअरफॉर एक्सची किंमत इथं आपल्याला काय मिळाली, 4 मिळाली. जसं आपण हे प्लसचं बघितलं तसं एखादी संख्या जर इक्वेशनमध्ये मायनस असेल आणि ती आपल्याला इकडे न्यायची असेल तर त्यासाठी काय करायचं हे आपण बघूया. त्यासाठी मी उदाहरण घेतले, x-4 इज इक्वल टू 12. यामध्ये इथं -4 ही संख्या आहे. ही ज्यावेळेला आपण इकडच्या बाजूला घेणार त्यावेळेला काय होतं बघा, तर x इज इक्वल टू हे -4 इकडं आल्यानंतर +4 होतं. देअरफॉर एक्सची आपल्याला इथं किंमत किती मिळाली बघा, 16 मिळाली. त्याचप्रमाणे समजा एखादी संख्या LHSमध्ये मल्टिप्लाय आहे, ती आपल्याला RHSला न्यायची असेल तर काय होतं बघा. त्यासाठी उदाहरण मी घेतलेलं आहे बघा, 3x इज इक्वल टू 12. इथं एक्सला 3 हे मल्टिप्लाय आहे. ज्यावेळेला हे इकडे येणार त्यावेळेला काय होतं बघा, तर x इज इक्वल टू 12 हे 3 मल्टिप्लाय आहे. इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार, 4 मिळणार. त्याचप्रमाणे समजा एखादी व्हॅल्यू इथं डिवाइड असेल, ती आपल्याला इकडं न्यायची असेल तर काय करायचं बघा. तर त्यासाठी एक्झाम्पल मी घेतलं आहे, x/3 इज इक्वल टू 5. देअरफॉर इथं 3 बघा कसं आहे, एक्सला डिवाइड आहे, ती इकडे गेल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय होणार. देअरफॉर x इज इक्वल टू 5 × 3. देअरफॉर x इज इक्वल टू 15. तर हे अशा प्रकारे प्लस असेल इकडे गेल्यानंतर मायनस होतं, मायनस असेल इकडे गेल्यानंतर प्लस होतं, मल्टिप्लाय असेल इकडे गेल्यावर डिवाइड होतं, डिवाइड असेल इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.